ओले खोबरे, 4-5 लसूण पाकळ्या, आले बारीक कापून घेतले आहे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घेणार आहे. तिसऱ्या आमच्याकडे शिवल्या म्हणतात, काही जण तिसऱ्या म्हणतात. अशा प्रकारे एक शिंपली मी कापून घेतली आहे. तुम्हाला शिंपी नको असेल तर तुम्ही आतले गोळेही घेऊ शकता. आतलं जे मांस असतं त्याला आमच्याकडे गोळे म्हणतात. तुमच्याकडे दुसरं काही बोलत असतील कमेंटमध्ये जरूर कळवा. हळद अर्धा चमचा छोटा. तिखट हा माझ्या घरचा स्पेशल मसाला आहे. तुम्ही जर मिरचीचे लाल तिखट वापरत असाल तर धने जिरे पावडर जरूर वापरावी. तिखट आवडीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे. आपण ओले खोबऱ्याचं वाटून घेतलं होतं ते ह्याच्यात घालायचे आहे. ओले खोबऱ्याचे वाटून घेतले ते ह्याच्यात घातले आहे. सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. चांगले मिक्स करून झाले आहे. गॅस पेटवला आहे. कढई तापत ठेवली आहे. कढई तापली आहे. कढई तापली आहे. तेल तापले आहे. एक कांदा जाडसर कापून घेतला आहे. कांदा गुलाबी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी झाला आहे. शिमल्यांचे मिश्रण यात घालायचे आहे. मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे. 2 शेकटाच्या शेंग घेतल्या होत्या त्या कापून घेतल्या आहेत. एक बटाटा कापून घेतला आहे. बटाटा चांगले परतून घ्यायचे आहे. चांगले परतून झाले आहे. पाणी, शेंग बटाटा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 शेंग 1 बटाटा घातला आहे. वर झाकण ठेवायचे आहे. त्यावर पाणी ठेवायचे आहे. बटाटा शिजेपर्यंत बारीक गॅसवर 5 मिनिटं शिजू द्यायचे आहे. 5 मिनिटं झाली आहेत. उघडून पाहूया. बटाटा आपला शिजला आहे. 2 वांगी मी इथे घेतली आहेत. वांगी, चिंच भिजत ठेवली होती त्याचा कोल काढून घेतला आहे. चिंचेचा कोल, चिंच नंतरच घालावी बटाटा शिजल्यावर, नाही तर बटाटा शिजत नाही. मी इथे 2 शेकटाच्या शेंगा, 2 छोटी वांगी, 1 बटाटा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता. वांग नंतर मुद्दाम घातलंय कारण वांग लवकर शिजतं. परत झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजत ठेवायचे आहे. वर पाणी ठेवायचे आहे. मध्ये मध्ये परतत राहायचे आहे. झाकणावरचे पाणी त्यात घालत आहे. परत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. झाकणावर पाणी ठेवून बारीक गॅसवर शिजत ठेवायचे आहे जोपर्यंत वांग शिजत नाही. वांग आपलं छान शिजलं आहे. गरम मसाला मला नंतरच घातलेला आवडतो. तुम्हाला अगोदर आवडत असेल तर अगोदर घातला तरी चालेल. गरम मसाला आणखी 2 मिनिटं शिजू देणार आहे. 2 मिनिटं झाली आहेत. उघडून पाहूया. काय छान घमघमाट सुटला आहे. आपली आमटी तयार आहे. गॅस बंद करायचा आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे. पहा कलर किती छान आला आहे. ही आमटी चपाती, भाकरी, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. गरम गरम भातासोबत फार छान लागते. एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला हवी त्याप्रमाणे पातळ जाड तुम्ही करू शकता.